नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी दरवर्षी नीट परीक्षेला अपियर असतात. एनटीएच्या वतीनं घेतली जाणारी रिनीट परीक्षा याही वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी दिली असेल आणि आता प्रतीक्षा आहे की रिझल्ट कधी पब्लिश होईल आणि मग त्यानंतर जी सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया आहे ती कधी सुरू होईल या संदर्भानं वाट पाहण्याची. या दरम्यानच्या काळामध्ये एनटीएकडनं ऑफिशियल आन्सर की त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. या आन्सर कीप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले स्कोअर काढलेले असतील. ही ऑफिशियल आन्सर की जी होती याला बऱ्याचशा चॅलेंजेस त्या ठिकाणी मुलांनी ऑनलाईन पद्धतीने केल्यामुळं ह्या आन्सर कीनंतर आता फायनल आन्सर की आणि विद्यार्थ्यांच्या OMR शीट ह्या एनटीएकडनं उपलब्ध करून दिल्या जाईल आणि त्यानंतर जे ते एनटीएच्या वतीनं ऑफिशियली रिझल्ट त्या ठिकाणी पब्लिश होईल. परंतु या दरम्यानच्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की मला MBBSला ॲडमिशन मिळालं पाहिजे. तर या संदर्भानं विद्यार्थी पालक आपल्या आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. परंतु या दरम्यानच्या काळामध्ये अनेक फ्रॉड त्या ठिकाणी होतात. याचं एक उदाहरण आज एका पालकांनी माझ्यासोबत शेअर केलं. MBBSला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना एक कॉल आलेला दिल्लीवरनं आणि त्यांनी XYZ अमाऊंटच्या अगेन्स्ट गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन करून देऊ अशा पद्धतीची माहिती त्या पालकांना दिली. अर्थात ते पालक पूर्वीपासून माझे व्हिडिओ पाहत असल्यामुळं ॲडमिशन कुठे होऊ शकेल का, बजेट किती असेल या संदर्भानं आज प्रत्यक्ष ऑफिसला आलेले होते आणि मग या संदर्भात त्यांनी त्यांच्या वतीनं जे हा विषय मला नमूद केला. विद्यार्थी पालकांना मी आवर्जून हा व्हिडिओ यासाठी शेअर करतो आहे. या दरम्यानच्या काळात तुम्हाला असे खूप फोन येतील की तुम्हाला 50 लाख द्या, 30 लाख द्या, 25 लाख द्या, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन करून देऊ किंवा 50 लाखामध्ये इतर राज्यामध्ये ॲडमिशन करून देऊ. कृपया अशा गोष्टींना बळी पडू नका. मला खूप आश्चर्य वाटतं. मी याच्यापूर्वी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं, महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये असे अनेक चांगले माणसं आहेत की जे विद्यार्थी पालकांना प्रवेश प्रक्रियेसाठी मदत करतात. अर्थात प्रत्येकाचा आपला आपला व्यवसाय, 2 पैसे ते घेत असतील, मी पण घेतो. पण हे सगळे लोक सोडून महाराष्ट्राचे विद्यार्थी पालक कमी पैशाच्या बजेटला म्हणजे कमी बजेटला बळी पडून किंवा जे कधीही शक्य नाही आहे असं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन करून देऊ अशा पद्धतीची चुकीची माहिती, फ्रॉड माहिती देऊन लोकांना त्या ठिकाणी गंडवलं जातं आणि महाराष्ट्रातून मेडिकलची प्रचंड क्रेज असल्यामुळं याचा गैरफायदा घेतला जातो. पालकाच्या इमोशनचा त्या ठिकाणी गैरफायदा घेतला जातो आणि त्या ठिकाणी पालकांची लुबाडणूक होते, फसवणूक होते. आज प्रत्यक्ष पालकाने जो प्रसंग शेअर केला तो असा होता की 30 का 40 लाख रुपयाची काही मागणी होती आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला तुमचा नंबर लावून देऊ अशा पद्धतीचं बतावणी म्हणूया आपण त्याला, फेक गोष्ट समोरच्या व्यक्तीनं त्या ठिकाणी सांगितली आणि ऑब्वियसली पालक अवेअर होते, एज्युकेटेड होते, तर त्यांनी ती गोष्ट ऐकून घेतली फक्त आणि त्यानंतर कुठली प्रोसेस केली नाही. परंतु जे सर्वसामान्य पालक असतात, जे आपण रोजच्या रोज बघतो की किती क्राईम वाढला आहे, सायबर क्राईम किती मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चांगल्या एज्युकेटेड रिटायर्ड प्रोफेशनच्या शासकीय कर्मचारी असतील, अशा जे प्रशासकीय सेवेत ज्यांनी काम केलं अशा लोकांना सुद्धा फसवलं जातं आहे ऑनलाईन व्हिडिओ कॉल करून वेगवेगळ्या पद्धतीनं. या पद्धतीनं जे तर तुम्हाला त्या ठिकाणी खूप आमिष दाखवलं जातं किंवा तुम्हाला इन्फ्लुअन्स केलं जातं आणि तुम्ही त्याला बळी पडता. कृपया विद्यार्थी पालकांना माझी नम्र विनंती आहे, अशा गोष्टीला बळी पडू नका. कमी बजेटमध्ये ॲडमिशन होत नाही, म्हणजे मी सांगतो म्हणून नाही, तर प्रत्येक कॉलेजची 14-15 लाख रुपये आता फीस झालेली आहे. किमान फीस 60-65 लाख रुपयापर्यंत गेली आहे. 2 लाख रुपये किमान हॉस्टेल मेसचे धरा, 5.5 वर्षाची किमान 11 लाख रुपये ते होतात. 70-75 लाख तर मोहम म्हणजे सहज बजेट एवढं आहे. मग तुम्हाला 50 लाखात कोण कॉलेज देईन करून? ते स्वतःचं कॉलेज आहे का? जर असलं बी एखाद्याचं स्वतःचं कॉलेज, तो रिकामा आहे का तुम्हाला कॉल करायला? बरं, त्याचं जरी स्वतःचं कॉलेज असलं, तो रिकामा असला तो तुम्हाला 50 लाखात का देईल? कारण त्याचं प्रत्येक ठिकाणचे रेट जे आहे ते डिफाईन आहे. फॉर एक्झाम्पल डीम युनिव्हर्सिटीमध्ये आपण गेलो, 19 लाखापासून 30 लाख रुपये पर इयर फीसपर्यंत कॉलेज आहे. कमी फीसमध्ये ते का देतील? का आपल्याला हे लक्षात येत नाही? जर एखाद्या विद्यार्थ्याला 400 गुण आहेत, त्याला गव्हर्मेंट MBBS कसं मिळू शकेल? कोणत्या कोट्यातून मिळेल? पॉसिबल नाही. त्यामुळं अशा आलेल्या कॉलपासून आपण सावधान राहा. विषय असा आहे की दरवर्षी असे प्रकरण घडतात. मागे एका पालकाचं असं प्रकरण झालेलं होतं, त्याचा मी एका व्हिडिओत उल्लेखसुद्धा केलेला होता.
25 लाख रुपयाची त्यांची फसवणूक झालेली होती. त्यांना अगदी रितसर गंडा घातलेला होता. ते पालक त्या ठिकाणी डी घेऊन पोहोचले होते एमजीएमला मुंबईला, परंतु ते संबंधित पैसे घेणारे तिथं कुणी नव्हते. त्यांचे फोन बंद होते आणि ते पैसे बुडाले. थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की कमी पैशाचं आमिष दाखवून येणाऱ्या काळात तुम्हाला खूप फोन येणार आहेत. अवॉइड करा. नंबर 2, आम्हाला तुम्ही पैसे द्या, आम्ही तुमचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लावून देतो. होऊ शकत नाही. या गोष्टीला अवॉइड करा. जे बजेट असू शकतं ते खूप स्पष्ट आहे, क्लिअर आहे. सगळीकडे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये 20-22 लाख 25 लाख फीस आहे. 1 कोटी 10 लाखाच्या कमी ॲडमिशन होऊ शकत नाही. खूप सोपा ठोकताळा आहे. तेलंगणा सारख्या राज्यामध्ये 11-55 फीस आहे. अर्थात मार्क 450 प्लस असेल तर 52-55 लाखात होतं. पण जागा कमी आहेत, नंबर लागला पाहिजे. जर लागत नसेल तर येणाऱ्या कोट्यातनं करावं लागतं. मग तिथं 85 लाखात वन टाईम किंवा 90-95 लाखात इन्स्टॉलमेंटनं ॲडमिशन होऊ शकतं. हे पर्याय आपण समजून घेतले पाहिजे. कुणी काहीही सांगतो आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, असं होऊ नका. अजून एक गोष्ट मी खूप ऑब्झर्व केली, बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपवर माझाही नंबर ॲड केलेले आहेत. कुठून नंबर मिळतात माहीत नाही. आता आपण तर आपले नंबर जगजाहीर केलेलेच आहे. तर त्या ग्रुपवर रोज मेसेज असतो, ही बुकिंग झाली, पालकाचा फोटो चेक, आणि आज ही बुकिंग झाली. अरे कशी केली बुकिंग? हे नेमचं यांचं ऑफिस कुठं आहे? हे म्हणजे सेमिनार घेत फिरत आहेत. लातूरला सेमिनार, रत्नागिरीला सेमिनार, पुण्याला सेमिनार, संभाजीनगरला सेमिनार. आणि यांना हे पालक कुठून भेटतात? हे बुकिंग कशी करतायत? हे लोक उद्या शोधायचे कुठं? मुळामध्ये प्रक्रिया समजून घेणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा पालक कशा बळी पडतात फारच प्रश्न पडतो मला. जेव्हा की तुम्हाला तुमच्या लोकल लेवलला ऑफिस टाकून बसलेले लोक आहेत, माझ्याकडे असं म्हणायचं नाही मला, माझ्याकडे आले तर आनंदच आहे. परंतु जे अनेक वर्षापासून सेवा देत आहेत, जे तुम्हाला कधी अवेलेबल आहेत, जे तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन करतील, त्यांची नेमकी फीस किती हे तुम्हाला ट्रान्सपरंटली सांगतील, अशा लोकांना तुम्ही नक्की संधी द्या तुम्हाला ॲडमिशन करून घेण्याची तुमचं. परंतु कुणीतरी पेपरला जाहिरात करतं आहे किंवा सोशल मीडियावर जाहिरात करते आहे, व्हॉट्सअप ग्रुपला वेगवेगळ्या पालकांचे नंबर ॲड केलेले आहेत, त्या ठिकाणी रोज पोस्ट केले जाते, फोटो टाकले जातात की ही प्री बुकिंग झाली, आज ही बुकिंग झाली. बुकिंग होते, परंतु तुम्हाला ज्या व्यक्तीकडे तुम्ही बुकिंग करताय हे नेमकी कुठं बसतात? हे आज आपल्याकडून जे पेमेंट घेतलं जातं आहे चेकच्याद्वारे म्हणा किंवा जे काय तुमचं जे स्वरूप आहे पेमेंटचं, ते नेमकं नंतर हे काय होणार आहे पुढं? तर हे सगळे विषय तुम्ही थोडेसे विचारात घेतले पाहिजे. अर्थात ही कुणावर टीका नाही आहे, परंतु कुठेही तुमची फसवणूक होऊ नये हा माझा त्याच्यामागचा उद्देश आहे. कारण ही जस्ट सुरुवात आहे. जसं आता रिझल्ट पब्लिश होईल त्यानंतर बऱ्याचदा आपण आपल्या वतीने कुठेतरी इंटरनेटवर कुठंतरी रँक प्रेडिक्टर किंवा कुठंतरी आपण काय होऊ शकतं आपलं यासाठी शोधाशोध करत असतो. आणि मग त्या माध्यमातून बरेचसे नंबर आपले इतर ठिकाणी पोहोचतात. मग त्यांच्या वतीनं आपल्याकडं जे इतर कॉल वगैरे यायला सुरू होतात आणि खूप सिस्टमॅटिक पद्धतीनं पालकांना त्या ठिकाणी जे इतर त्यांच्या याच्यामध्ये जाळ्यामध्ये ओढलं जातं. थोडक्यात विषय एवढाच आहे, कमी बजेटमध्ये कुठेही ॲडमिशन होऊ शकत नाही. कोणतेही कॉलेज स्वतःचा लॉस करून तुम्हाला सीट देत नसतं. मेरिटवरचा विषय असेल तर मार्क असतील तर ते होणारच आहे. तुम्ही त्यासाठी कुणाला काही फार पैसे देण्याची काही गरज नाही. नॉमिनल फीस भरून काउन्सिलिंग जॉईन केली तरी तुमचं रजिस्ट्रेशन होईल, तुम्हाला कॉलेजची लिस्ट भेटेल, ती टाकून भेटेल आणि त्या माध्यमातून मेरिटवर तुमचं ॲडमिशन पण होईल. पण मार्क कमी आहे, तुमचं पेइंग कॅपॅसिटी आहे, बजेट तुमचं व्यवस्थित आहे, पण कमी बजेटला कुठेतरी तुम्हाला कोणतरी सांगतं आहे म्हणून अशा गोष्टीला बळी पडू नका. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. कुणाची फसवणूक होऊ नये, नुकसान होऊ नये म्हणून मी वारंवार सांगत असतो. असे खूप वेगळे विषय आहेत. MBBSच्या संदर्भानं वेगळा विषय आहे, BMSच्या संदर्भानं वेगळा विषय आहे. तर हे जे आहे ते हे याच्यात खूप सारे रॅकेट आता यापुढे सक्रिय होतील. त्यामुळे अशा गोष्टींपासून आपण सावध राहा. एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या स्कोअरनुसार काय काय पॉसिबिलिटीज आहेत हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी जे तुम्ही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा. माझ्याकडं व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. निर्णय तुमचा राहील. माहिती घेण्यासाठी चार्जेस नसतात. योग्य माहिती दिली जाईल. तुम्हाला पटली तर तुम्ही निर्णय करू शकता. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कोणी सेवा द्यायला तयार असेल तुम्ही त्यांच्याकडे पण जा. पण ज्याचा ऑफिस आहे, जो तुम्हाला भेटेल, तुम्हाला गाईड करेल, अशा व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवा. बरेचसे ग्रुप आहेत ज्यांच्या ॲड
म्हणजे त्या ग्रुपमध्ये मी असल्यामुळं मला हे पाहायला भेटतं. रेग्युलर ॲड पोस्ट केल्या जातात, वेगवेगळ्या नंबर दिले जातात, व्हॉट्सअप नंबर, कॉलिंग नंबर. अरे ऑफिसचा ॲड्रेस कुठे आहे, तुम्हाला कुठं शोधायचं नंतर. आणि बऱ्याचदा स्वतःला डॉक्टर त्या ठिकाणी म्हणलं जातं. मग डॉक्टर असेल तेव्हा खरंच काय अनुभव असेल असं पण वाटतं बऱ्याचदा पालकांना, साहजिक आहे. परंतु बाबा तू नेमका डॉक्टर झाला कुठून. या दरम्यान बरेचसे असे पण आहेत की जे ॲब्रॉडहून MBBS करून आले आहेत, परीक्षा क्वालिफाय झाली नाही FMGची. मग आता त्यांनी पण हे काउन्सिलिंगचं काम सुरू केलं आहे. मग ते त्यांचा उद्देश ॲब्रॉड संदर्भानं असतो, तर त्या संदर्भानं ते तुम्हाला त्या पद्धतीची माहिती त्या ठिकाणी दिली जाते. अर्थात 4 ठिकाणी तुम्ही योग्य माहिती घेऊन तुमचा निर्णय घ्यावा. कुठेही तुमची फसवणूक होऊ नये यासाठी विशेष करून जे हिंदी भाषिक कॉल येतात, विशेषतः नोएडा, हरियाणा, दिल्ली, UP अशा ठिकाणून जे कॉल येतात अवॉइड करा. MP, भोपाळ विशेषतः काही ठिकाणी तिथं पण असे आहेत जे पालकांना गंडावतात, तर त्या लोकांपासून सावधान राहा. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. वेळोवेळी काही विषय माझ्या लक्षात आले ते मी नक्की तुम्हाला शेअर करेल. तुर्तास आपली लवकरच NTA वतीनं रिझल्ट पब्लिश होईल. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. आपल्या कागदपत्रांची पूर्तता करा. काही डॉक्युमेंट अजूनही निघाले नसतील तर ते काढा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये जाताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.